दादा तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता? मी दादासाहेब किसनराव खैरे, खैरेवाडी, तालुका शिरूर, सोसायटीचे खैरेवाडी सोसायटीचे चेअरमन आदरणीय वळसे पाटील साहेब गेली 3 टर्म आमच्या विभागाचे आमदार आहेत. आमच्या तालुक्यातली जवळ 42 गावं आंबेगाव शिरूर मतदारसंघात जोडलेले आज तागायत आमच्या भागाचा पूर्ण जवळजवळ 80 ते 90% विकास साहेबांनी केलेला आहे. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कान्होर गावामध्ये शैक्षणिक सुविधा असतील, आरोग्य केंद्र असतील, गावातील सार्वजनिक रस्ते, पाणी पुरवठ्याची स्कीम, जलसंधारण असेल त्याच्या अगोदर त्यांनी एक स्वतंत्र योजनेतून आपल्या हे कॅनॉलवरून हिवरे जातेगावच्या कॅनॉलवरून पाणी आणून गावाला पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी जवळ 50 ते 60 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे खैरवाडी येथे सुद्धा जलजीवनची योजना तर आहेच, पण त्याच्या अगोदर त्या काळातसुद्धा खैरवाडी येथे पाणी पुरवठ्याची योजना त्यांनी चालू केली. त्याच्यासाठी जवळजवळ त्यांनी 50 लाखाचा निधी दिलेला आहे. खैरवाडीमध्ये गावात अंतर्गत डांबरी रस्ते, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, शाळेची इमारत, अजून पानंद रस्ते, ह्या बाबतीत साहेबांचं भरीव काम आहे. त्याच आमचे कान्होर गाव हे मोठं गाव आमच्या शेजारचं, त्या गावामध्ये देखील साहेबांचे आरोग्य केंद्र साहेबांनी स्थापन केलेलं आहे. आणि कान्होर मेसाईचं जे दैवत आहे मेसाई देवी, त्याचं साहेबांनी ट्रस्ट स्थापन करून त्याला कवर्ग दर्जा देऊन त्या देवस्थानाला कायमस्वरूपी त्यांनी निधी मंजूर केलेला आहे. हे सर्वात साहेबांचं खूप मोठं काम आहे त्या भागाचं. आणि वैशिष्ट्य म्हणजे साहेबांनी आमच्या खैरवाडीमध्ये एक आधार केंद्र आहे, म्हणजे वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमाला साहेबांनी प्रत्येक वर्षी कारखान्यातर्फे किंवा त्यांच्या मदत निधीतून निधी देण्याचं त्यांना मंजूर केलेले आहे. त्यांनी आज तागायत ते पाळलेलं आहे. लाईटच्या संदर्भात सुद्धा साहेबांचं खूप भरीव काम आहे. ज्यावेळेला कधी ट्रान्सफॉर्मर खराब होतील साहेबांशी संपर्क साधल्यास एक 8 दिवसाच्या आत ट्रान्सफर बसवला जातो. आजही आम्ही पाबळला त्यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू केलं. म्हणजे आमच्या ह्या ड्रायपट्ट्यात, हा थोडासा ड्रायपट्टा आहे, ह्या भागात त्यांनी हे खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळं आमच्या ह्या भागातल्या गरीब लोकांसाठी ही खूप मोठी सुविधा साहेबांनी निर्माण केलेली आहे. असं खूप सांगण्यासारखं आहे. भरपूर काम केलेलं आहे साहेबांचं, आज अविरत चालूच आहे. तर तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता? विष्णू सावळराम खैरे देशमुख, पंचायतचं नाव सांगा. विद्यमान खैरवाडी सरपंच. आमच्या खैरवाडी गावामध्ये जाणे येण्याला स्मशानभूमीला भयंकर त्रास होता. स्मशानभूमीची पण कामं केलेली आहेत आणि अंतर्गत गावामध्ये जे रस्ते होते ते रस्त्याची कामं केलेली आहेत. जलजीवन मशीनचं जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचं काम आम्हाला त्यांनी मंजूर करून देऊन ते काम आता 80 ते 90% काम पूर्ण होत आलेले आहे जलजीवन मशीनचं. त्याच्या अगोदर पिंपळ्यावरून कॅनेलच्या पाटावरून ती पण आम्हाला पाण्याची सुविधा करून दिलेली होती. आणि आता आमच्या सोसायटीला ऑफिस पाहिजे, तर त्या सोसायटीच्या ऑफिससाठी साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की ते आम्ही तुम्हाला करून देतो म्हणून. कारण आमची सोसायटी आमच्या गावामध्ये कान्होर मोठं गाव आहे, त्या गावामध्ये आमच्या सोसायटीचं ऑफिस आहे. परंतु आमच्या ग्रामीणमध्ये लोकांना शेतीचं काम करून सोसायटीच्या ऑफिसला जाणं, तिथून कार्यवाही पूर्ण करून त्यांचा अख्खा दिवस जातो. त्याच्यामुळे ते सोसायटीचं ऑफिस आमच्या खैरवाडी गावामध्ये व्हावा अशी ग्रामस्थांची व संचालक मंडळाची, सरपंचांची, सर्वांची इच्छा होती. ते साहेब म्हणजे आम्ही थोड्या दिवसात ती पूर्ण करून देतो. आणि झालेली कामं आम्हाला त्यांनी जवळ लाईटीचं काम असू द्या, एनी टाईम आता अंतर्गत रस्ते आहेत, पाण्याची सुविधा आहे. डीपी अचानक काय झाली, डीपी समजा हे झाली जळाली, कुठं काय झालं तर ताबडतोब साहेबांना फोन केला तर डीपी आणून देतात. कोणतंही काम आमचं असं अडत नाही की ते साहेबांकडे नेलं ते मार्गी लागलं नाही. जे जे आम्हाला दिले ते साहेबांनी भरपूर दिले. आणि आता मागण्यासारखं काही नाही, तरी पण
अजूनही आम्हाला ते विचारतात काही अडचण असेल तर तुम्हाला सांगा शाळेच्या बाबतीत मला एज्युकेशन. सांगा, आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, तर कांदूर मेसाय असेल, खैरवाडी असेल, तर साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार का? 100% उभे राहतील लोक. लोकसभेला लोकांचा गैरसमज वेगळा झाला होता, तो गैरसमज आता विधानसभेला होणार नाही हे मी तुम्हाला 100% सांगतो. सामान्य जनता सुद्धा हे जे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, बॉडी हे काय हे तर आहेच, पण सामान्य जनता सुद्धा साहेबांच्याच मागे ठामपणाने उभे राहतील असा खैरवाडी सरपंच या नात्याने मी तुम्हाला शब्द देतो. आता सध्या देवदत्त निकम यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातंय लोकांच्या, त्यातून काय तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल त्याबद्दल? देवदत्त निकम आहेत नाही म्हणत नाही, पण देवदत्त निकमचं जे कार्य आहे ते जे केलं त्यांनी ते साहेबांच्या मार्फत केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे काम देवदत्त निकमनी केलं म्हणायचं ते साहेबांनी केलेलं आहे. साहेबांच्या आधिपत्याखाली त्यांनी ती कामं केलेली आहेत. पण काही लोकांचा समज झाला की देवदत्त निकमनी केलं, पण ते देवदत्त निकमनी साहेबांच्या शब्दावर कामं झालेली आहेत. ती मग सर्व जनतेचा पाठिंबा साहेबांनाच राहणार. काय तुमचं मला नाव सांगा आणि कुठे राहता? मी सरपंच दीपाली दीपक खैरे, गाव हिवरे कुंभार. काय वाटतं, विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे, साहेबांना प्रतिसाद राहील काय जनतेच्या वेळेस? आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, तर साहेबांना नक्कीच प्रतिसाद राहणार, कारण साहेबांचे कामच असं आहे की ते कोणी विसरू शकत नाहीये. साहेबांच्या माध्यमातून तुमच्या गावांमध्ये कोणकोणती विकास कामे झाली? आमच्या हिवरे गावात साहेबांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे झाले, खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तसेच पाण्याचा प्रश्नही साहेबांनी सोडवलेला आहे. काय वाटतं यावेळेस मग विधानसभेला साहेब पुन्हा निवडून येणार का? नक्कीच साहेब नक्कीच विजयी होणार आहेत. तुमचा सर्वांचा पाठिंबा राहणार का? आमचा पाठिंबा फक्त वळसे पाटील साहेबांनाच.